आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे आपण सगळ्यांनी मिळून प्रेमाने उभं केलेलं घर हे असंच सोडून जायचं. घर म्हणजे नुसत्या भिंती नसतात ग. या घराने दिलेल्या एवढ्या सगळ्या आठवणी, या घराने लावलेली माया, या घरात सजवलेली एवढी सगळी स्वप्न. एक दिवस हेच घर असं सोडून जावं लागेल मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आई शांत हो प्लीज. रडू नका बाबा. आपण हे घर जरी सोडून जात असलो ना तरी या घराशी, या शहराशी असलेलं नातं कायम असेल. अजून खूप हिशोब चुकते करायचे. तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी आलेच. श्राऊ चल श्राऊ. यशोधरा सरनाईक, तुझ्यामुळे आज आम्हाला आमचं घर सोडून जायला लागतंय. पण मी परत येणार. जितका त्रास तू माझ्या कुटुंबाला दिलायस ना त्यापेक्षा जास्त त्रास तुला आणि तुझ्या कुटुंबाला देणार. सगळ्याची परतफेड करणार मी. आणि त्याचसाठी मी पुन्हा या शहरात परत येणार. रेडी राहा. गाडी इथून निघाली. मी नंबर पाठवतो. नीट ऐका. हायवे लागायच्या आधी काम झालं पाहिजे. गाडीतील एकही जण वाचला नाही पाहिजे. स्वतः खात्री करून घ्या. समजलं? मला रडून नाही चालणार. मी जर अशी कोसळले तर आई बाबा श्राऊ यांचं काय होईल? यशोधराच्या विरोधात हे जे शिवधनुष्य मी उचललंय ते खरंच मला पेलेल ना? नक्की मला जमेल ना? हे सगळं नाही झेपलं तर? काहीही झालं तरी मला हे करावंच लागेल.
सगळ्यात आधी तुझं खूप अभिनंदन. हा प्रोजेक्ट खूप छान पद्धतीने डिझाईन केलायस तू, आणि ह्या बाबतीत माझ्या सजेशनची काही गरज आहे असं मला वाटत नाही. फक्त आपण कुठली लोकॅलिटी फायनल करायची हे आपल्याला फिक्स करावं लागेल. ओके, गुड. मॅडम तुम्हाला काय वाटतं? मॅडम मॅडम तुम्हाला काय वाटतं? प्रेझेंटेशन संपलं ना? हो मॅडम, प्रेझेंटेशन कधीच संपलंय मॅडम. सो त्यावरच डिस्कस करत होतो. सो तुम्हाला याबद्दल काही वाटतंय का ना? आम्हाला ना या प्रेझेंटेशनला पुन्हा रिव्हिजिट करायचंय. आपण उद्या प्लॅन करूया एक मीटिंग. ओके. ॲक्च्युली आय एम नॉट फिलिंग वेल. उद्या ही मीटिंग पुन्हा लाईन अप करा आणि आत्ता यू गाईज कंटिन्यू प्लीज. थँक्यू. आपण उद्या डिस्कस करू. या. आज यशोधरा अशी डिस्टर्ब का वाटते? यशोधराचं कामात लक्ष नाही असं होत नाही कधी. आज नक्कीच कसलं तरी महत्वाचं डील असणार. त्याशिवाय एवढं टेन्शन यशोधराच्या चेहऱ्यावर? काही गडबड तर नाही ना? अरे देवा, कसला अशुभ संकेत रे. देवी माते, आता तुझाच आधार वाटतो ग. आता तूच सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सगळ्यांचं रक्षण कर. झालं काम?